Welcome to free online classes of physics with Lambos. So, dear students, in the previous lecture, we studied physical quantity and their types. And we know that there are two types of physical quantities: fundamental physical quantities and supplementary to physical quantities. And the second type is the derived physical quantities. Now, the units used for measurement of fundamental physical quantity are called as the fundamental unit, and the units used for measurement of derived physical quantities are called as the derived units. And we know that there are only 7 fundamental units with 2 supplementary units, but derived units are very large in number because derived quantities having very large number. So let us learn system of units. And in this system of unit is nothing but this is the set of fundamental unit together with derived unit. म्हणजे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिटचा जर तुम्ही सेट तयार केलात, कॉम्बिनेशन तयार केलं, तर त्या कॉम्बिनेशनला सिस्टीम ऑफ युनिट असं तुम्ही म्हणू शकता. सो सिस्टीम ऑफ युनिट इज व्हॉट? डिफाइन करायचं झालं तर सिस्टीम ऑफ युनिट आपण असं डिफाइन करू शकता: अ सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची युनिट्स अँड डिराइव्हड युनिट म्हणजे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीची युनिट्स, ह्या दोन युनिट्सचा सेट जर तयार केला तर त्या सेटला म्हणायचं सिस्टीम ऑफ युनिट. आता मोस्ट कॉमनली ज्या सिस्टीम आपण युनिट्सच्या यूज करतोय त्या एकूण 4च प्रकारच्या पद्धती आहेत युनिट्सच्या. So most commonly used the system of units are 4. First one is the CGS system. Second is the FES system. And third is the MKS system. And last one, fourth one is the SI system. So these are 4 system of units which are used most commonly. म्हणजे प्रामुख्यानं ज्या एककाच्या पद्धती, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं सिस्टीम ऑफ युनिट्स मीन्स एककाच्या पद्धती, ज्या यूज केल्या जातात त्या मोस्ट कॉमनली 4च आहेत, ज्या आपल्या स्क्रीनवर दिसतात पहा: सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट, एफईएस सिस्टीम ऑफ युनिट, एमकेएस सिस्टीम ऑफ युनिट आणि एसआय सिस्टीम ऑफ युनिट. सो लेट अस लर्न ईच सिस्टीम वन बाय वन इन ब्रीफ. सुरुवातीला आपण सीजीएस सिस्टीम लर्न करूया. सो सीजीएस सिस्टीम, सीजीएस हा शॉर्ट फॉर्म आहे. यामध्ये सी स्टँड्स फॉर सेंटीमीटर, जी स्टँड्स फॉर ग्रॅम आणि एस स्टँड फॉर सेकंड. सो दीज आर द फंडामेंटल युनिट्स, 3 फंडामेंटल युनिट्स ऑफ लेंथ, mass and time. So this CGS system is nothing but फ्रेंच सिस्टीम. म्हणजे या सिस्टीमला सुरुवातीला फ्रेंच या कंट्रीने यूज केलं. सो इट इज अ फ्रेंच सिस्टीम. अँड इन दिस सिस्टीम द बेसिक युनिट ऑफ लेंथ इज सेंटीमीटर. या सिस्टीम मध्ये लेंथचं बेसिक युनिट तुम्ही सेंटीमीटर यूज करणार, त्यानंतर मासचं बेसिक युनिट तुम्ही ग्रॅम यूज करणार आणि टाइमचं बेसिक युनिट तुम्ही सेकंड यूज करणार. सो इन दिस सिस्टीम basic unit of length, mass and time are centimeter, gram and second respectively. म्हणजे 3 फंडामेंटल क्वांटिटीज या सिस्टीम मध्ये येतात ज्यांची युनिट्स तुम्ही रेफर करताय. त्यामध्ये लेंथ आहे, मास आहे आणि टाइम आहे. तर त्या लेंथ आणि मास आणि टाइमची जी बेसिक युनिट्स आहेत ती आपण रेफर करतोय सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. And this is a metric system. ही जी सिस्टीम आहे सीजीएस सिस्टीम ही मेट्रिक सिस्टीम आहे. आता मेट्रिक सिस्टीम कुणाला म्हणायचं? जर तुम्ही या सिस्टीम मधली जी युनिट्स आहेत, बेसिक युनिट्स आहेत, जे सेंटीमीटर असेल, ग्रॅम असेल, सेकंड असेल, इफ यू एक्सप्रेस दॅट युनिट्स
in multiples or sub multiples of power of 10. म्हणजे ह्या युनिटची मल्टिपल्स और सब मल्टिपल्स जर तुम्ही व्यक्त करू शकला इन पॉवर ऑफ 10 तर त्या सिस्टीमला तुम्ही मेट्रिक सिस्टीम म्हणू शकता. आणि असं करू शकतो आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मिलीमीटर करू शकता किंवा मीटर करू शकता. 1 ग्रॅम इज इक्वल टू किलोग्रॅम करू शकता. जसं 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर, म्हणजे हे सब मल्टिपल झालं सेंटीमीटरचं. त्याच पद्धतीनं 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ किलोग्रॅम लिहू शकता, हे सब मल्टिपल झालं. सो इन दिस वे यू कॅन एक्सप्रेस मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ धिस युनिट इन पॉवर ऑफ 10. म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड ह्यांची मल्टिपल्स घेऊ शकता किंवा सब मल्टिपल्स घेऊ शकता, अँड दॅट कॅन बी एक्सप्रेस्ड इन पॉवर ऑफ 10. अशी जर सिस्टीम असेल तर त्याला आपण मेट्रिक सिस्टीम असं म्हणू शकतो. नाव लेट अस लर्न द सेकंड सिस्टीम, FVS सिस्टीम. सी हिअर, FVS सिस्टीम. या सिस्टीम मध्ये F stands for foot, P stands for pound आणि S stands for second. आता ही जी सिस्टीम आहे सर्वप्रथम ब्रिटन या कंट्रीनं यूज केली, म्हणून याला म्हटलं गेलंय इट इज अ ब्रिटिश सिस्टीम. जसं CGS सिस्टीम इज द फ्रेंच सिस्टीम, फर्स्ट टाइम फ्रेंच कंट्रीने यूज केली. सो इट इज अ ब्रिटिश सिस्टीम. आणि या ब्रिटिश सिस्टीम मध्ये लेंथचं बेसिक युनिट तुम्ही फूट घेताय, मासचं बेसिक युनिट तुम्ही पाऊंड घेताय आणि टाइमचं बेसिक युनिट तुम्ही सेकंड घेताय. सो इन दिस सिस्टीम बेसिक युनिट्स ऑफ लेंथ, मास अँड टाइम आर फूट, पाऊंड अँड सेकंड. आता जसं CGS सिस्टीम ही मेट्रिक सिस्टीम आहे तसं FVS सिस्टीम मात्र मेट्रिक सिस्टीम नाही. दिस इज नॉट अ मेट्रिक सिस्टीम. म्हणजे FVS सिस्टीम ऑफ युनिट मधली जी युनिट्स आहेत ती आपण मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स किंवा पॉवर ऑफ 10 मध्ये त्याची मल्टिपल्स आणि सब मल्टिपल्स आपण एक्सप्रेस करू शकत नाही. दॅट्स वाय FVS सिस्टीम इज नॉट metric system. Okay, so let us learn the third type of system, MKS system. MKS system. ह्या MKS system मध्ये M stands for meter, K stands for kilogram आणि S stands for second. So this system is also French system. MKS system is also French system, and in this system basic unit of length is meter, basic unit of mass is kilogram, and basic unit of time is second. See here, in this system basic units of length, mass and time are meter, kilogram and seconds respectively. आता ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम ही मेट्रिक सिस्टीम आहे. दिस इज ऑल्सो अ मेट्रिक सिस्टीम. म्हणजे काय, मल्टिपल्स और सब मल्टिपल्स ऑफ दीज युनिट्स म्हणजे मीटर, किलोग्रॅम, सेकंड यांची मल्टिपल्स असतील किंवा सब मल्टिपल्स असतील कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ पॉवर ऑफ 10. जसं तुम्ही 1 मीटर इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर लिहू शकता. मग 10⁻² हे मल्टिपल झालं सेंटीमीटरचं, isn't it? 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर, म्हणजे 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर लिहू शकत होता किंवा 1000 मिलीमीटर तुम्ही लिहू शकत होता. म्हणजे 1 मीटर इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर इक्वल टू 10⁻³ मिलीमीटर, म्हणजे मल्टिपल्स मध्ये तुम्ही मीटर व्यक्त करू शकता. तसं 1 किलोग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम, जसं 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम ना, मग त्या 1000 ग्रॅमला 10⁻³ ग्रॅम तुम्ही लिहू शकता. सो ड्यू टू दिस MKS सिस्टीम इज ऑल्सो मेट्रिक सिस्टीम, की ज्या मेट्रिक सिस्टीम मध्ये मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ युनिट म्हणजे मीटर, किलोग्रॅम, सेकंडची मल्टिपल घेतलात किंवा सब मल्टिपल घेतलात कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पॉवर ऑफ 10. म्हणून CGS सिस्टीम बरोबर MKS सिस्टीम ही देखील मेट्रिक सिस्टीम आहे. सो इन दिस वे we got the information about the first three system of units, CGS,
FES and MKS. Now let us learn the fourth system of unit, which is SI system. आता या SI सिस्टीम मध्ये हे SI हे शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन आहे. कशाचं? सिस्टीम इंटरनॅशनल. SI इज व्हॉट? सिस्टीम इंटरनॅशनल. म्हणजे ही जी सिस्टीम ऑफ युनिट आहे ही इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड आहे, म्हणून त्याचं नाव दिलंय SI सिस्टीम. आणि या सिस्टीमचं फ्रेंच नेम जे आहे, SI सिस्टीमचं फ्रेंच नेम आहे System of International D-Unities. See here. The French name for the SI system is System of International D-Unities. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म, या फुल फॉर्मचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो असा लिहिला जातो. इट इज ॲब्रिव्हिएटेड ॲज SI. SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. आता ही सिस्टीम डेव्हलप कधी झाली, ऍक्सेप्ट कधी झाली इंटरनॅशनली, त्याविषयी बोलू. आणि कोणतीही सिस्टीम डेव्हलप करायचं काम किंवा ऍक्सेप्ट करायचं काम एक कॉन्फरन्स करत असते. त्या कॉन्फरन्सचं नाव आहे जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर. यांच्याकडून कोणत्याही सिस्टीम ऑफ युनिट ग्रँट केलं जातात, डेव्हलप केले जातात, ऍक्सेप्ट केले जातात. तर ही SI सिस्टीम जी आहे, दिस SI सिस्टीम वॉज डेव्हलप्ड इन द इयर 1960. म्हणजे 1960 ह्या इयरला SI सिस्टीम डेव्हलप झाली. आणि त्यावेळी 11th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर्स जी पॅरिसमध्ये होती, ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर. आणि ह्या पॅरिसमध्ये झालेल्या या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 1960 मध्ये SI सिस्टीमला आपण डेव्हलप केलं आणि ऍक्सेप्ट केलं. सो इन ऑक्टोबर 1960 at the 11th International General Conference of Weights and Measures in Paris decided a new system of unit which is known as SI system. म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. आणि त्याचं फ्रेंच नाव जे आहे ते सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिटीज, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे किंवा ॲब्रिव्हिएशन आहे ते SI. नाउ दिस SI सिस्टीम इज इम्प्रूव्ड अँड एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ MKS सिस्टीम. ही जी थर्ड टाइप आपण शिकलो ना सिस्टीमचा, त्याचा इम्प्रूव्ड आणि एक्सटेंडेड व्हर्जन जे आहे ते म्हणजे SI सिस्टीम आहे. So this SI system is improved and extended version of MKS system of unit. म्हणजे SI सिस्टीम ही देखील मॅट्रिक्स सिस्टीम असणार, कारण हा इम्प्रूव्ड आणि एक्सटेंडेड व्हर्जन आहे MKS सिस्टीमचा. दॅट्स वाय SI सिस्टीम इज ऑल्सो मॅट्रिक सिस्टीम. म्हणजे या सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये जी तुम्ही युनिट्स यूज करणार त्यांची मल्टिपल्स किंवा सब मल्टिपल्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पॉवर ऑफ 10. आता प्रश्न असा येतो की ही SI सिस्टीम डेव्हलप करायची किंवा डिसाइड करायची गरज काय भासली? कारण याच्या अगोदर आपण 3 सिस्टीम ऑफ युनिट्स यूज करत होतो, CGS, FPS, MKS. Why we are decided, why international conference decided SI system? तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे मुलांनो, फिजिक्स हा वास्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे फिजिक्सच्या मेन 2 ब्रँचेस आहेत, क्लासिकल फिजिक्स आणि दुसरी ब्रँच आहे मॉडर्न फिजिक्स. आता या क्लासिकल फिजिक्सला पुन्हा सब ब्रँचेस आहे. मेकॅनिक्स असेल, कायनेटिक थिअरी असेल, थर्मोडायनेमिक असेल, साऊंड असेल, हीट असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असेल, नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत क्लासिकल फिजिक्सला. तसं मॉडर्न फिजिक्सला देखील सब ब्रँचेस आहेत. क्वांटम फिजिक्स असेल, न्यूक्लिअर फिजिक्स असेल, ॲटॉमिक फिजिक्स असेल. आणि प्रत्येक फिजिक्सच्या ब्रँच मध्ये आपल्याला नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज मिळतील. जसं मेकॅनिक्स मध्ये आपल्याला लेंथ, मास, टाइम, स्पीड, व्हेलॉसिटी, एक्सलरेशन, फोर्स, वर्क, एनर्जी यासारख्या फिजिकल क्वांटिटीज मिळतात. तसं प्रत्येक फिजिक्सच्या ब्रँच मध्ये आपल्याला नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज मिळतील. आणि या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला आपल्याला सेपरेट युनिट द्यावं लागेल.
तर नेमकं काय झालं, इथं ज्या सिस्टीम यूज करत होतो आपण CGS आणि MKS, त्यामध्ये फक्त आपण 3च बेसिक युनिट यूज करत होतो. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड किंवा मीटर, किलोग्रॅम, सेकंड. तर या 3 बेसिक युनिटचा यूज करून आपण मेकॅनिकल फिजिक्स म्हणजे फिजिक्सची जी ब्रँच आहे मेकॅनिक्स, या ब्रँच मधील ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचा युनिट फक्त आपण ऑब्टेन करू शकतो. म्हणजे 3 बेसिक युनिट्स ऑफ लेंथ, मास अँड टाइम आर सफिशियंट ओनली to obtain the units of physical quantities which are in mechanics. म्हणजे फिजिक्सच्या मेकॅनिक्स ब्रँच मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज येतील त्या सगळ्यांची युनिट्स आपण 3 बेसिक युनिट वरून मिळवू शकतो. मग ते सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड असेल किंवा मीटर, किलोग्रॅम, सेकंड असेल. मग प्रॉब्लेम कुठे आहे? बट these 3 basic units are not sufficient to obtain the units of physical quantities which are in the other branches of physics, just like optics, heat, electrodynamics. म्हणजे मेकॅनिक्स व्यतिरिक्त ज्या फिजिक्सच्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस मधील फिजिकल क्वांटिटीची युनिट आपण त्या 3 बेसिक युनिटनं मिळवू शकत नाही. आणि हा प्रॉब्लेम असल्यामुळं इंटरनॅशनल कॉन्फरन्सनं ऑक्टोबर 1960 ला एक न्यू सिस्टीम ऑफ युनिट डिझाईन केली ज्याचं नाव आहे SI सिस्टीम. आणि ह्या SI सिस्टीम मध्ये जी पण युनिट्स आहेत त्या युनिट्सच्या मदतीनं फिजिक्सच्या सगळ्या ब्रँचेस मधील फिजिकल क्वांटिटीची युनिट आपण ऑब्टेन करू शकतो, डिसाइड करू शकतो. सो लेट अस गो थ्रू दिस पॉइंट. 3 फंडामेंटल युनिट्स ऑफ मास, लेंथ आणि टाइम. मग मासचं युनिट माहिती आहे आपल्याला, लेंथचं युनिट माहिती आहे, टाइमचं युनिट माहिती आहे, CGS आणि MKS मधलं. And that units are sufficient to obtain the units of physical quantities in mechanics only. But not sufficient म्हणजे 3 basic units जी आहेत ना इथली मास, लेंथ आणि टाइमचं, that units are not sufficient to obtain the units of physical quantities in other branches of physics like optics. आता ऑप्टिक्स मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज असतील त्यांची युनिट्स ह्या 3 बेसिक युनिट वरून आपण मिळवू शकत नाही. तसंच इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी येतील, हीट ह्या ब्रँच मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी येतील त्यांची युनिट्स देखील या 3 बेसिक युनिट्सनं आपण मिळवू शकत नाही. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, एखादी सिस्टीम आपल्या समोर अशी असावी की दॅट can be applicable to obtain units of any physical quantity in any branch of the physics. Therefore, the General Conference of Weights and Measure decided a new system of unit, which is the SI system. And this new system of unit is with standard scheme of symbol. त्या सिस्टीम मध्ये स्टँडर्ड स्कीम आहेत सिम्बॉलचे, प्रत्येक युनिटला सिम्बॉल दिलेला आहे. युनिट्स अँड अब्रिव्हिएशन्स, प्रत्येक युनिटला अब्रिव्हिएशन्स केलेत म्हणजे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, कॉल्ड एज अ SI सिस्टीम. सो इन दिस वे SI सिस्टीम हॅज रिप्लेस्ड ऑल अदर सिस्टीम ऑफ युनिट्स. आणि SI सिस्टीम ही इतर सगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स पेक्षा ऍडव्हान्टेजेस आहे. मग नेमकं SI सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत अदर सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये? म्हणजे CGS, FES, MKS या सिस्टीम ऑफ युनिट्स पेक्षा ऍडव्हान्टेजेस कोण आहे? SI सिस्टीम आहे. आणि SI सिस्टीम मध्ये जी पण तुम्ही युनिट्स यूज केलाय त्याच्या मदतीनं फिजिक्सच्या कोणत्याही ब्रँच मधील फिजिकल क्वांटिटीचं युनिट आपण डिसाइड करू शकतो. पण CGS, FES, MKS या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये जी 3 बेसिक युनिट्स आहेत त्याच्या मदतीनं फक्त मेकॅनिक्स मधील फिजिकल क्वांटिटीचे आपण युनिट ठरवू शकतो. सो दिस SI system is replaced all other system of units. So let us learn advantages of SI system over other system of units. आता पहिला ऍडव्हान्टेज म्हणजे काय आहे?
This system make use of only one unit for one physical quantity. हे वैशिष्ट्य आहे या सिस्टीमचं. This system makes use of only one unit for one physical quantity. म्हणजे फिजिकल क्वांटिटी एक असेल तर त्याला एक युनिट. म्हणजे each physical quantity has separate unit. Second advantage जो आहे, in this system all the derived units can be easily obtained from 7 fundamental units and 2 supplementary units. म्हणजे फंडामेंटल युनिटचा नंबर व्हेरी लार्ज आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग या सगळ्या फंडामेंटल युनिट जे आहे कॅन बी इझिली डिराइव्ड किंवा ऑब्टेन फ्रॉम 7 फंडामेंटल युनिट्स आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स. मग या सिस्टीम मध्ये आपण ते करू शकतो. ही ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे एसआय सिस्टीमच्या मदतीनं ऑल डिराइव्ड युनिट्स कॅन बी इझिली ऑब्टेन. आणि त्या डिराइव्ड युनिट्स ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला 7 फंडामेंटल युनिट्स लागतील आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स लागतील. तिसरा ऍडव्हान्टेज आहे, एसआय सिस्टीम इज मेट्रिक सिस्टीम. सी इट इज मेट्रिक सिस्टीम. आणि तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनं मेट्रिक सिस्टीम कुणाला म्हणायचं, तर मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ युनिट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ पॉवर ऑफ 10. म्हणजे एसआय सिस्टीम म्हणजे जी तुम्ही युनिट्स यूज करताय त्यांची मल्टिपल्स असतील किंवा सब मल्टिपल्स असतील, आपण पॉवर ऑफ 10 मध्ये एक्सप्रेस करू शकतो. आणि असं जर तुम्ही एक्सप्रेस करू शकला तर कन्व्हर्शन विथ इन द सिस्टीम आर क्वाइट सिंपल अँड कन्व्हिनियंट. म्हणजे एका युनिट मधून दुसऱ्या युनिटचं कन्व्हर्शन, जसं आपण म्हटलं 1 मीटर इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर, 1 मीटर इक्वल टू हाऊ मच किलोमीटर, 1 किलोमीटर इक्वल टू हाऊ मच मीटर और सेंटीमीटर, 1 किलोग्रॅम मीन्स हाऊ मच मिलीग्रॅम. ही जी कन्व्हर्शन्स आहेत, ही कन्व्हर्शन्स आर क्वाइट सिंपल अँड कन्व्हिनियंट. कारण एसआय सिस्टीम मधलं कोणतंही युनिट तुम्ही मल्टिपल्स किंवा सब मल्टिपल्स मध्ये व्यक्त करू शकता, म्हणजे पॉवर ऑफ 10 मध्ये व्यक्त करू शकता. फोर्थ ऍडव्हान्टेज आहे, एसआय सिस्टीम इज इम्प्रूव्ड, मॉडिफाईड किंवा एक्सटेंडेड व्हर्जन आहे बोथ सीजीएस अँड एमकेएस सिस्टीम. सी हियर, इट इज द इम्प्रूव्ड म्हणजे मॉडिफाईड म्हणू शकता, एक्सटेंडेड म्हणू शकता, व्हर्जन ऑफ 2 मेट्रिक सिस्टीम, सीजीएस सिस्टीम अँड एमकेएस सिस्टीम. आणि या 4 ऍडव्हान्टेजेसमुळे एसआय सिस्टीमच्या इन द प्रेझेंट स्टडी वी विल यूज एसआय. म्हणजे हे जे 4 ऍडव्हान्टेजेस आपल्याला मिळालेले आहेत एसआय सिस्टीमचे ओव्हर अदर सिस्टीम ऑफ युनिट्स, त्यामुळं आपण आपला जो प्रेझेंट स्टडी करणार आहे इथून पुढं, त्या प्रेझेंट स्टडी मध्ये वी आर युजिंग ओनली एसआय सिस्टीम ऑफ युनिट्स. आणि जर तुम्ही एसआय सिस्टीम ऑफ युनिट्सचा यूज करत असाल तर काही रूल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कन्व्हेन्शन्स काही माहिती असणं गरजेचं आहे while using SI system of units. So let us learn what are the conventions or rules for the use of SI units. See here, conventions किंवा rules for the use of SI units. आणि हे महत्वाचं आहे मुलांनो, तुम्ही आता इथून पुढच्या स्टडी मध्ये SI सिस्टीम मधील युनिट्स यूज करणार आहे. मग SI सिस्टीम मधील युनिट्स यूज करताना काही रूल्स आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जवळपास 9 रूल्स आहेत, 9 एकूण रूल्स आहेत. हे 9 रूल्स आपल्याला जर माहिती असतील तर एसआय सिस्टीम जी आहे युनिटची ती तुम्ही इझिली कन्व्हिनियंटली यूज करू शकता. सो इन ऑर्डर टू स्टडी, इन ऑर्डर टू अप्लाय एसआय सिस्टीम ऑफ युनिट, वी शुड फॉलो सर्टन कन्व्हेन्शन्स और रूल्स. त्यापैकी पहिला रूल कोणता आहे? फर्स्ट रूल असा आहे, युनिट फॉर एव्हरी फिजिकल क्वांटिटी. म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला एक युनिट द्यायचं ठरलेलं आहे एसआय सिस्टीम मध्ये. मग ते जे युनिट आहे, युनिट फॉर एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे त्या युनिटला सिम्बॉलनं रिप्रेझेंट करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक युनिटचा आपल्याला सिम्बॉल मिळायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जे आहे
ते फुल फॉर्म मध्ये न लिहिता सिम्बॉल मध्ये लिहायचं. हा पहिला रूल आहे, पहिलं कन्व्हेन्शन आहे. सी युनिट फॉर एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. मी एक्झाम्पल देतो. आपल्याला माहिती आहे लेन्थचं युनिट काय आहे, सेंटीमीटर किंवा मीटर आहे. सीजीएस मध्ये सेंटीमीटर आणि एमकेएस मध्ये किंवा एसआय मध्ये मीटर. मग हे सेंटीमीटर फुल वर्ड न लिहिता फक्त सी लिहायचं. तो सिम्बॉल आहे सेंटीमीटरचा, म्हणजे सीएम लिहायचं सेंटीमीटर, किंवा मीटर हे फुल फॉर्म न लिहिता फक्त एम लिहायचं सिम्बॉल. किलोग्रॅम केजी लिहायचं फक्त. मिलीग्रॅम एमजी लिहायचं फक्त. आर यू गेटिंग दिस? तर हा पहिला रूल आहे टू यूज द एसआय युनिट्स. कोणता पहिला? पुन्हा एकदा पहा. युनिट फॉर एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जे युनिट आहे ते सिम्बॉलनच रिप्रेझेंट करायचं, फुल फॉर्म न रिप्रेझेंट करायचं नाही. आणि समजा काही युनिटचं आपल्याला फुल फॉर्म लिहायचं असेल, सो फुल नेम ऑफ युनिट आपल्याला लिहायचं असेल, शुड बी रिटन विथ स्मॉल इनिशियल लेटर. जरी ते युनिट एखाद्या सायंटिस्टच्या किंवा पर्सनच्या नावे ओळखलं गेलं असेल, तरी त्या युनिटचं फुल नेम लिहिताना यू हॅव टू यूज स्मॉल इनिशियल लेटर. हा सेकंड रूल आहे, सेकंड कन्व्हेन्शन आहे. सी हियर, फुल नेम्स ऑफ युनिट्स आर ऑलवेज रिटन विथ स्मॉल इनिशियल लेटर इवन इफ द युनिट इज नेम्ड आफ्टर अ पर्सन ऑर सायंटिस्ट. मी एक्झाम्पल देतो. आपल्याला माहिती आहे न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे. जूल हे वर्क किंवा एनर्जीचं युनिट आहे. एम्पियर हे इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे. व्होल्ट हे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट आहे. तर समजा मला न्यूटन लिहायचं असेल, फुल नेम लिहायचं असेल न्यूटनचं, तर न्यूटन हे सायंटिस्ट आहेत, म्हणजे पर्सन आहे. तरी देखील फुल नेम लिहिताना युनिटचं we should write with small initial letter. Example. See here. We should write Newton, not capital Newton. We should write small joule, J, not capital G. म्हणजे एखादं युनिट च फुल नेम तुम्हाला लिहायचं असेल तर ते तुम्ही स्मॉल इनिशियल लेटर नच लिहायचं, जरी ते युनिट एखाद्या पर्सनच्या किंवा सायंटिस्टच्या नावे ओळखलं गेलं असलं तरी. त्यानंतर थर्ड कन्व्हेन्शन किंवा रूल कोणता आहे? जर तुम्हाला समजा सिम्बॉल लिहायचा असेल, सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स नेम्ड आफ्टर द पर्सन आर रिटन विथ कॅपिटल लेटर्स आणि सिम्बॉल्स ऑफ all other units are written with small letters. म्हणजे आपला पहिला रूल काय म्हणतोय, कुठल्याही युनिटला तुम्ही सिम्बॉलनच रिप्रेझेंट करा. मग समजा मला इथं न्यूटन ह्या युनिटचा सिम्बॉल लिहायचा असेल, फुल फॉर्म लिहिताना मी स्मॉल इनिशियल लेटर यूज केलं, पण न्यूटनचा मला जर सिम्बॉल लिहायचा असेल आणि हे न्यूटन एखाद्या व्यक्तीच्या नावे किंवा पर्सनच्या नावे ओळखलं गेलं असेल, तर त्याचा सिम्बॉल कॅपिटल लेटर नच लिहायचा. जूल ह्या युनिटचा मला सिम्बॉल लिहायचा असेल तर त्याचा सिम्बॉल मी कॅपिटल जे नच लिहिणार, स्मॉल जे न लिहिणार नाही. पण मीटर हे कुठल्याही पर्सनच्या किंवा सायंटिस्टच्या नावे ओळखलं गेलं नाही, त्यामुळे त्याचा सिम्बॉल मी स्मॉल एम न लिहिणार. त्यामुळे थर्ड रूल जो आहे, कन्व्हेन्शन आहे, तो या पद्धतीचा आहे. सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर्स. म्हणजे जे युनिट पर्सनच्या नावे ओळखलं गेलेलं आहे त्याचा सिम्बॉल मात्र कॅपिटल लेटर नच लिहायचा. बट सिम्बॉल्स ऑफ ऑल अदर युनिट्स आर रिटन इन स्मॉल लेटर्स. म्हणजे जी युनिट्स पर्सन किंवा सायंटिस्टच्या नावे ओळखलेली नाहीत त्यांचे सिम्बॉल्स मात्र स्मॉल लेटर्स न लिहायचे. आपण एक्झाम्पल न समजावून घेऊया. आपल्याला माहिती आहे एम्पियर, एम्पियर इज द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग एम्पियरचं फुल फॉर्म लिहिताना स्मॉल लेटर तुम्ही यूज करणार, पण त्याचा सिम्बॉल लिहिताना कॅपिटल ए यूज करणार. सी हियर, वी शुड राईट ए फॉर एम्पियर
N फॉर न्यूटन, बट M फॉर मीटर. मग इथं कॅपिटल ए, कॅपिटल N हा सिम्बॉल तुम्ही काय यूज केलात? कारण अँपियर हे एका सायंटिस्टच्या नावे ओळखलेले युनिट आहे. न्यूटन हे एका सायंटिस्टच्या नावे ओळखलेले युनिट आहे. त्यामुळे त्या युनिटचा सिम्बॉल लिहिताना कॅपिटल लेटरनच लिहायचं. पण मीटरचा सिम्बॉल स्मॉल लेटरनं लिहिलाय. मग मीटर इज नॉट नेम्ड आफ्टर अ पर्सन. पर्सनच्या नावे ते युनिट ओळखलेले नाहीये. सो दीज आर द 3 कन्व्हेन्शन रूल्स शुड बी यूज वाईल रायटिंग असाइनमेंट्स. आता फोर्थ रूल जो आहे, आपल्याला माहिती आहे, एखादा युनिटचा जो सिम्बॉल आहे तो नेहमी सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचा. म्हणजे सिम्बॉल्स ऑफ युनिट आर नॉट रिटन इन प्लुरल फॉर्म. फोर्थ रूल आहे. सिम्बॉल्स ऑफ युनिट्स आर नॉट रिटन इन प्लुरल फॉर्म. त्याला मराठीमध्ये म्हणतात अनेक वचनी. एका वचनीमध्येच लिहायचा, सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचा सिम्बॉल युनिटचा. सिम्बॉल्स ऑफ युनिट्स आर नॉट रिटन इन प्लुरल फॉर्म. मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे समजावून सांगतो. सी हिअर. समजा आपल्याला लिहायचं आहे मीटर किंवा किलोग्रॅम. सी हिअर. वी शुड राईट 10 मीटर or 30 kg, but we should not write 10 meters. आता हे मीटर्स म्हणजे प्लुरल फॉर्म झाला मीटरचा. किलोग्रॅम्स, किलोग्रॅम्स म्हणजे हा प्लुरल फॉर्म झाला किलोग्रॅमचा. तर हे 30 किलोज न लिहिता फक्त 30 किलो लिहा. 10 मीटर्स न लिहिता फक्त 10 मीटर लिहा. म्हणजेच हा चौथा रूल. सिम्बॉल्स ऑफ युनिट्स आर नॉट रिटन इन प्लुरल फॉर्म. म्हणजे कसे लिहायला पाहिजेत? सिंग्युलर फॉर्म मध्ये. हे 10 मीटर्स प्लुरल फॉर्म झालं, पण 10 मीटर सिंग्युलर. 30 किलोज प्लुरल फॉर्म झाला, पण 30 केजी सिंग्युलर झाला. हे 4 कन्व्हेन्शन तुम्हाला समजले. आता फिफ्थ कन्व्हेन्शन आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे, आपल्याला सवय असते, एखादं युनिट आपण लिहिलं किंवा सेंटेन्स लिहिलं की शेवटी फुल स्टॉप किंवा एखादा पंक्च्युएशन मार्क तिथे लिहायची आपल्याला सवय असते. पण जर तुम्ही एखाद्या युनिटचा सिम्बॉल लिहिला तर तो सिम्बॉल जरी शेवटी असला सेंटेन्सच्या, तरी त्या सिम्बॉल नंतर फुल स्टॉप किंवा कोणताही पंक्च्युएशन मार्क लिहायची पद्धत नाही किंवा रूल नाही. म्हणजे फिफ्थ रूल काय म्हणतो पहा. फुल स्टॉप or any other punctuation mark should not be written after the symbol. म्हणजे जर एखाद्या युनिटचा सिम्बॉल तुम्ही लिहिलात तर त्या सिम्बॉल नंतर तुम्ही फुल स्टॉप लिहू शकत नाही किंवा एखादा पंक्च्युएशन मार्क देखील लिहू शकत नाही. कॉमा असेल, एक्सक्लेमेटरी साइन असेल, क्वेश्चन मार्क असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल, अशा प्रकारचं पंक्च्युएशन मार्क सिम्बॉल नंतर, युनिटच्या सिम्बॉल नंतर आपण लिहू शकत नाही. एक्झाम्पल मधून पहा. See here, we should write kg. फक्त किलो लिहायचं, not kg and full stop. Or we should write Newton only, not Newton after the full stop. म्हणजे सिम्बॉल नंतर फुल स्टॉप किंवा कुठलाही पंक्च्युएशन मार्क आपण लिहिणार नाही. आता सिक्स्थ पहा कन्व्हेन्शन किंवा रूल कोणता आहे. यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्स and symbols for unit is avoided when physical quantity is expressed by combination of two. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपल्याला माहिती आहे स्पीड ही जी फिजिकल क्वांटिटी आहे इज द कॉम्बिनेशन ऑफ टू फंडामेंटल क्वांटिटीज. मग स्पीडचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे स्पीड इज द कॉम्बिनेशन ऑफ डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. मग इथं तुम्ही डिस्टन्सचं युनिट लिहिणार आणि टाइमचं युनिट लिहिणार. जे युनिट असेल स्पीडचं, म्हणजे काय पाहिजे? मीटर पर सेकंड. मग इथं मीटर तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहिलात आणि सेकंड फक्त सिम्बॉल मध्ये लिहिलात तर असं नाही चालत. तुम्हाला फक्त मीटर एम अपॉन सेकंड यस असं लिहायचं आहे. हे मिनिंग आहे ह्या सिक्स्थ रूलचं. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स म्हणजे जसं म्हटलं मी, मीटर लिहिला तुम्ही फुल फॉर्म and symbols for units सेकंड लिहितात यस इज अवॉइडेड. दोन्ही ठिकाणी युनिटचा सिम्बॉलच लिहायला पाहिजे. when physical quantity is expressed by combination of two. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतो स्पेसिफिक हीटच्या युनिट्स. आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक हीट इज एक्सप्रेस्ड इन जूल पर केजी पर केल्विन.
सी, मग ते युनिट तुम्ही कसं लिहू शकता आणि कसं लिहायचं नाही ते एक्झाम्पल मध्ये पहा. द युनिट जूल पर केजी केल्विन इज करेक्ट. हे लिहिणं करेक्ट आहे, कारण इथं एकूण 3 युनिट्स तुम्ही यूज केलेले आहे आणि तिन्ही युनिटचा सिम्बॉलच यूज केलाय. वाईल जूल पर केजी केल्विन इथं पण तेच युनिट आहे, फक्त इथं जूलचा फुल फॉर्म तुम्ही यूज केला आणि बाकी दोघांचा सिम्बॉल आहे. दिस इज इनकरेक्ट. आर यू गेटिंग दिस? म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स आणि सिम्बॉल ऑफ युनिट्स शुड बी अवॉइडेड. Only if you have to express the unit in terms of symbol is correct. आता सेव्हन्थ पहा. सेव्हन्थ जो कन्व्हेन्शन आहे त्या सेव्हन्थ कन्व्हेन्शन मध्ये आपण काय म्हणतोय, जर तुम्हाला एखादा प्रिफिक्स लिहायचा असेल तर तो प्रिफिक्स सिम्बॉलच्या अगोदरच लिहायचा, सिम्बॉलच्या नंतर लिहायचं नाही. जसं मीटरचे प्रिफिक्स आपल्याकडे आहेत पहा, सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर. मग मीटरचा प्रिफिक्स सेंटीमीटर हा मीटरच्या अगोदरच लिहिलाय आपण. मिलीमीटर एम मीटरच्या अगोदरच लिहिलाय. किलोमीटर के मीटरच्या अगोदरच लिहिलाय. तर तो तुमचा सेव्हन्थ कन्व्हेन्शन आहे किंवा रूल आहे. सी हिअर, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. एक्झाम्पल मधून तुम्हाला मी सांगतोय. प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल ऑफ युनिट constitute a new symbol for the unit which can be raised to a positive or negative power of 10. म्हणजे आपल्याला प्रिफिक्स सिम्बॉल लिहिला, जसं मी सेंटीमीटर घेतला मीटरचा प्रिफिक्स सिम्बॉल, अँड सिम्बॉल ऑफ युनिट मग युनिटचा सिम्बॉल मी एम घेतला म्हणजे सेंटीमीटर. तर सेंटीमीटर constitute a new symbol for the unit which can be raised to be positive or negative power of 10. मग मी सेंटीमीटर इक्वल टू 10⁻² मीटर लिहू शकलो. म्हणजे जर कॉम्बिनेशन झालं कुणाचं प्रिफिक्सचं, सिम्बॉलच्या प्रिफिक्सचं आणि युनिटच्या सिम्बॉलचं जर कॉम्बिनेशन झालं म्हणजे सेंटीमीटरचं, इट कॉन्स्टिट्यूट न्यू सिम्बॉल फॉर द युनिट. म्हणजे सेंटीमीटर हा नवीन सिम्बॉल झाला युनिटचा आणि तो मग तुम्ही रेज करू शकता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉवर ऑफ 10 मध्ये. एक्झाम्पल पहा. सी हिअर, आता इथं 1 मिली सेकंड हे कॉम्बिनेशन आहे. यातील मिली एम हा सिम्बॉल आहे प्रिफिक्सचा, जो युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर लिहायचा असतो, आणि सेकंड आहे सिम्बॉल युनिटचा. सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल ऑफ युनिट. आणि हे कॉम्बिनेशन कॉन्स्टिट्यूट न्यू सिम्बॉल फॉर द युनिट. म्हणजे टाइमचं नवीन युनिटचा सिम्बॉल झाला मिली सेकंड. हे पहा 1 मिली सेकंड, आणि ते तुम्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉवर ऑफ 10 मध्ये लिहू शकता. आता हे निगेटिव्ह पॉवर ऑफ 10 मध्ये आपण लिहिलं म्हणजे 1 मिली सेकंड हे युनिटचं हे टाइमचं नवीन युनिट तयार झालं. न्यू सिम्बॉल फॉर द युनिट ऑफ टाइम मिली सेकंड. आणि जो न्यू सिम्बॉल आहे तो तुम्ही आता निगेटिव्ह पॉवर ऑफ 10 मध्ये इथं व्यक्त करू शकता. सेकंड एक्झाम्पल पहा. 1 मायक्रो सेकंड, ह्यातील मायक्रो जो आहे ना हा म्यू हा प्रिफिक्स आहे, हा प्रिफिक्सचा सिम्बॉल आहे आणि हा युनिटचा सिम्बॉल आहे. आता तो तुम्ही एकत्र आणला, कंबाईन केला, तर तुम्हाला न्यू सिम्बॉल फॉर युनिट ऑफ टाइम मिळाला. म्हणजे 1 मायक्रो सेकंड हा नवीन युनिटच्या टाइमच्या युनिटचा सिम्बॉल आहे आणि हा सिम्बॉल तुम्ही 10 पॉवर मध्ये रेंज करू शकता, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. इथं तुम्हाला निगेटिव्ह पॉवर मिळेल. हे 1 म्यू एस रीड करायचं 1 मायक्रो सेकंड. ह्यातील मायक्रो इज द प्रिफिक्स जो तुम्ही युनिटच्या अगोदर लिहायचा. मग 1 मायक्रो सेकंड म्हणजे किती सेकंड? 10⁻⁶ सेकंड. थर्ड एक्झाम्पल पहा. सी हिअर 1 ns. आता n हा प्रिफिक्स झाला जो तुम्ही युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर लिहिला. मग तो प्रिफिक्सचा सिम्बॉल आणि युनिटचा सिम्बॉल एकत्र येऊन नवीन सिम्बॉल बनवतात त्या युनिटचं. म्हणजे टाइमचं जे युनिट आहे सेकंड, तर ते सेकंड न लिहिता तुम्ही नवीन युनिट यूज केलं मिली सेकंड. 1 मिली सेकंड म्हणजे 10⁻³ सेकंड. 1 मायक्रो सेकंड म्हणजे 10⁻⁶ सेकंड. आणि 1 नॅनो सेकंड
म्हणजे 10⁻⁹ सेकंड. सो इन दिस वे 7th रूल आपल्याला काय सांगतो, कुठल्याही युनिटचा प्रिफिक्स लिहायचा असेल तर त्या युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर लिहायचा. सी हिअर, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट, नॉट आफ्टर. आता 8th रूल आपण स्टडी करूया. 8th रूल मध्ये आपल्याला असं सांगितलंय, जर फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करताना तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लिहावं लागत असेल, जसं म्हटलं स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे या फिजिकल क्वांटिटीमध्ये डिस्टन्सचं युनिट न्यूमरेटरला येईल आणि टाइमचं युनिट डिनॉमिनेटरला येईल. हे युनिट लिहिताना एकाच रेशो मध्ये तुम्हाला युनिट लिहिता आला पाहिजे. तर ते तुम्ही 8th रूल मध्ये स्टडी करणार आहात. बिफोर दॅट 7th रूलचा सब रूल पहा. यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड वेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. याचा अर्थ काय, तुम्ही दोन प्रिफिक्सचा यूज ऍट अ टाइम करू शकत नाही जर सिंगल प्रिफिक्स अवेलेबल असेल तर. मी तुम्हाला एक्झाम्पल न समजावून सांगतो. सी हिअर, इथं मला 10⁻⁻6 सेकंड लिहायचे. मग 10⁻⁻6 साठी माझ्याकडे प्रिफिक्स आहे मायक्रो. पण -6 मी दोन वेळेला मिली आणि मिली लिहू शकतो ना. हे पहा, 1 मिली सेकंड. मग हे मिली म्हणजे 10⁻³ आणि हे मिली म्हणजे 10⁻³ एकत्र -6 आलं. म्हणजे इथं मी डबल प्रिफिक्स यूज केला. जरी इथं सिंगल प्रिफिक्स उपलब्ध असला तरी, तर हे अवॉइड करायचं. म्हणजे जर सिंगल प्रिफिक्स उपलब्ध असेल एखाद्या युनिटचा तर तुम्ही डबल प्रिफिक्स यूज करणार नाही. म्हणजे 10⁻⁻6 सेकंड हे 1 मायक्रो सेकंडच लिहायचं, 1 मिली सेकंड लिहायचं नाही. सेकंड एक्झाम्पल, समजा मला 10⁻⁹ सेकंड लिहायचं आहे. मग -9 साठी प्रिफिक्स आहे नॅनो. पण नॅनो न लिहिता काही मुलं लिहितील 10⁻⁻6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻3. मग -6 साठी मायक्रो आणि 10⁻⁻3 साठी मिली. सी हिअर, मिली मायक्रो सेकंड म्हणजे 10⁻⁹ सेकंड हे असं पण लिहिता येतं, मिली मायक्रो सेकंड. पण इथं तुम्ही डबल प्रिफिक्स यूज केलाय की जो तुम्ही अवॉइड करायला पाहिजे या रूल नुसार. सिंगल प्रिफिक्सच यूज करायचा जर उपलब्ध असेल तर, नसेल तर वापरा तुम्ही डबल प्रिफिक्स. असा तो रूल आहे. आता 8th रूल जो मी सांगत होतो, द फिजिकल क्वांटिटी, की ज्या फिजिकल क्वांटिटीला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला टर्म मिळालेली आहे, त्या क्वांटिटीचं युनिट, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन इन वन रेशो. पहिल्यांदा रीड करा हा रूल काय आहे पहा. युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून युनिट मिळतं, शुड बी रिटन ऍज वन रेशो. एक्झाम्पल मधून समजावून सांगतो. एक्झाम्पल मध्ये आपण युनिट घेतलंय मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे युनिट आहे ऍक्सलरेशनचं. तर मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एकच रेशो झाला. हे मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा हे न लिहिता तुम्ही असं पण लिहू शकता मीटर सेकंड रेस टू -2, कारण हे डिनॉमिनेटरचं जे युनिट आहे ते न्यूमरेटरला नंतर पॉवर मायनस होणार. इज करेक्ट. म्हणजे ह्या दोन पद्धतीने जर तुम्ही युनिट लिहिलात एकाच रेशो मध्ये तर ते करेक्ट आहे. बट काही मुलं म्हणतील मीटर पर सेकंड म्हणजे सेकंड दोन वेळा लिहितील. सी हिअर, बट मीटर पर सेकंड म्हणजे इथं रेशो 2 टाइम्स लिहिला गेला. दिस इज नॉट करेक्ट. That ratio should be written in one ratio. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एकाच रेशो मध्ये लिहायचं, एकपेक्षा जास्त रेशो मध्ये लिहायचं नाही, जसं इथं आपण म्हटले. म्हणजे युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मध्ये असणारी युनिट्स, न्यूमरेटर मध्ये असणारे युनिट आणि डिनॉमिनेटर मध्ये असणारे युनिट शुड बी रिटन ऍज वन रेशो, जस्ट लाईक दिस ऑर जस्ट लाईक दिस. आणि 9th आणि 7th लास्ट जे कन्व्हेन्शन आहे 9th किंवा रूल आहे, त्यामध्ये काय म्हटलंय, जर एखादं युनिट तुम्हाला मल्टिप्लिकेशन इंडिकेट करायचं असेल, जसं इथं आहे पहा, मीटर मल्टिप्लाइड बाय सेकंड रेस टू -2, तर ह्या मीटर आणि सेकंड मध्ये स्पेस किंवा हायपन मार्क शुड बी इंट्रोड्यूस. म्हणजे ह्या दोन युनिट मध्ये स्पेस असावा किंवा हायपन असावा. हायपन म्हणजे डॅश.
त्याविषयीचा रूल किंवा कन्व्हेन्शन हे 9th आहे. The space or hyphen must be introduced while indicating multiplication of 2 units. इथंच आहे ते एक्झाम्पल. मला इथं 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन लिहायचं आहे. तर ते मल्टिप्लिकेशन लिहिताना त्या 2 युनिटमध्ये एकतर स्पेस पाहिजे किंवा हायपन पाहिजे. दोन्ही युनिट्स विदाउट स्पेस किंवा एकत्र तुम्ही लिहू शकत नाही. एक्झाम्पल पहा. सी हिअर. समजा मीटर पर सेकंड हे युनिट मला लिहायचं असेल तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं. हे तर रेशो मध्ये आहे, हे बरोबर आहे. पण जर मला ते मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं असेल तर मी लिहिणार मीटर स्पेस सेकंड रेस टू मायनस 1, म्हणजे हा सेकंड मी न्यूमरेटरला आणला. और मीटर हायपन सेकंड रेस टू मायनस 1, म्हणजे ह्या 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन लिहिताना एक तर त्यांच्यामध्ये स्पेस असावा किंवा हायपन असावा. पण चुकीचं हे आहे. ह्या पद्धतीने तुम्ही लिहिलात इथं मीटर सेकंड रेस टू मायनस 1 स्पेस न लिहिता किंवा हायपन न लिहिता, दिस इज रॉंग. तर या पद्धतीनं एकूण तुम्ही 9 कन्व्हेन्शन्स किंवा रूल्स स्टडी केला इन ऑर्डर टू यूज SI युनिट्स. हे 9 रूल्स यूज करूनच इथून पुढे SI युनिट्स तुम्ही यूज करत आहात तुमच्या स्टडीमध्ये. म्हणजे इथून पुढचा जो तुमचा हायर एज्युकेशनचा स्टडी असेल त्या प्रत्येक स्टडीमध्ये तुम्ही सिस्टीम ऑफ युनिट जी यूज करणार आहे ती SIच. मग SI सिस्टीम ऑफ युनिट्स मधील युनिट्स यूज करताना हे 9 रूल्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील, स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतील. ओके, नाउ लेट अस लर्न वन मोर कन्सेप्ट, मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ युनिट. इथं हे पहा मुलांनो, हे मायक्रो नॅनो हे जे आलेलं आहे किंवा मिली सेंटी हे जे आहेत ना, ही मल्टिपल्स आहेत किंवा सब मल्टिपल्स आहेत, म्हणजे प्रिफिक्सेस आहेत. तर त्या प्रिफिक्सेसनाच मल्टिपल्स आणि सब मल्टिपल्स ऑफ युनिट म्हटलंय. तो एक कन्सेप्ट आपण समजावून. मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ युनिट हे का शिकायचं त्याचं कारण सांग. फिजिक्स स्टडी करताना आपल्याला नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागेल आणि त्या नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज मधील काही फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड व्हेरी लार्ज असेल, त्याचबरोबर काही फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड व्हेरी व्हेरी स्मॉल असेल ऍज कम्पेअर्ड विथ युनिट्स युज्ड फॉर देअर मेजरमेंट. मी एक्झाम्पल देतो. See here, many times we have to express the physical quantities whose magnitude are either very small or very large as compared with units in which they are measured. मी हे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम्पल न समजावून सांग. पहा मुलांनो, आपली जी अर्थ आहे हे ऍक्च्युली ऑब्लेट स्पियर आहे, पण त्या अर्थचा डायमीटर वरून त्याची रेडियस जर काढला तर ते रेडियस किती मेजर झाले पहा. सी हिअर, रेडियस ऑफ अर्थ किलोमीटर मध्ये म्हटलात तर 6400 किलोमीटर आणि मीटर मध्ये तीच व्हॅल्यू, फक्त ह्या किलोमीटर ऐवजी आपण 3 टाइम्स 0 लिहिलेले आहे. पहा, त्यामुळे रेडियस ऑफ अर्थ इज हॅव्हिंग व्हेरी लार्ज मॅग्निट्यूड लाईक दिस. ऍक्च्युली रेडियस म्हणजे डिस्टन्स, मग डिस्टन्सचं युनिट कोणतं, याचा युनिट कोणता, मीटर. मग ह्या मीटरचे कंपॅरिझन केला तर त्या रेडियस ऑफ अर्थची मॅग्निट्यूड आहे ना, दॅट मॅग्निट्यूड इज व्हेरी व्हेरी लार्ज, इजंट इट? व्हेरी लार्ज मॅग्निट्यूड आहे. मग अशा प्रकारच्या लार्ज मॅग्निट्यूड असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला मेजरमेंट करावं लागेल फिजिक्समध्ये. तसंच व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड असणारी फिजिकल क्वांटिटी देखील तुम्हाला मेजर करावी लागेल. लेट अस टेक वन एक्झाम्पल. सी हिअर, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. तुम्ही जर एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज घ्यायचा प्रयत्न केला तर किती झिरो जाईल. इथं डेसिमल पॉईंट आहे पहा, 0 पॉईंट. इथं एकूण 18 झिरोज आहेत, 18 झिरोज आहेत पहा. आणि नंतर मग 1602 आणि चार्जचं SI युनिट आहे ते कुलम आहे. म्हणजे इथं तुम्ही इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रॉनवरचा मेजर केला तर त्याची मॅग्निट्यूड व्हेरी व्हेरी स्मॉल तुम्हाला मिळते ऍज कम्पेअर्ड विथ युनिट इन विच द चार्ज इज मेजर. मग चार्ज कोणत्या युनिट मध्ये मेजर केला आहे, कुलम. मग कुलम ह्या युनिटला जर कम्पेअर केला तर इलेक्ट्रॉनची मॅग्निट्यूड जी आहे चार्जची ती व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. तसं मीटर
हे लेनच्या युनिटला कम्पेअर केला तर रेडियस ऑफ अर्थ जे आहे ती व्हेरी व्हेरी लार्ज आहे. म्हणजे अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला फिजिक्स मध्ये मेजर कराव्या लागतील की ज्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड एक तर व्हेरी लार्ज असेल जस्ट लाईक रेडियस ऑफ अर्थ, किंवा व्हेरी स्मॉल असेल जस्ट लाईक चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ऍज कम्पेअर्ड विथ द युनिट्स. मग तुम्ही रेडियस मेजर करण्यासाठी मीटर यूज करता, मग मीटरला कम्पेअर करता अर्थची रेडियस व्हेरी लार्ज आहे. जसं चार्जचं युनिट तुम्ही कुलम यूज करता, कुलमला कम्पेअर करता चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्मॉल आहे. मग अशा प्रकारचं तुम्हाला मेजरमेंट फिजिक्स मध्ये करावे लागेल. अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला मेजर करावे लागतील ज्यांच्या मॅग्निट्यूड एकतर व्हेरी लार्ज असतील कम्पेअर्ड विथ द युनिट्स युज्ड फॉर द मेजरमेंट, किंवा ज्यांच्या मॅग्निट्यूड व्हेरी स्मॉल असतील कम्पेअर्ड विथ द युनिट मेजर फॉर द दॅट फिजिकल क्वांटिटी. मग या केसेस मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा होईल? इन सच केसेस व्हॉट वी कॅन डू, इन सच केसेस इट इज कन्व्हिनियंट to express these quantities as multiples of 10 or submultiples of 10 of the unit in which they are measured. म्हणजे अशा केसेसमध्ये ज्या केसेसमध्ये मॅग्निट्यूड व्हेरी लार्ज असेल तर व्हेरी लार्ज मॅग्निट्यूड जिथं आहे तिथं ती क्वांटिटी कन्व्हिनियंट टू एक्सप्रेस दिस क्वांटिटीज ऍज मल्टिपल्स ऑफ 10, म्हणजे 10 च्या मल्टिपल्स मध्ये तुम्ही ती क्वांटिटी यूज करा किंवा लिहा. कुणाच्या 10 च्या मल्टिपल्स मध्ये? मीटरच्या. किंवा सब मल्टिपल्स ऑफ 10 ऑफ द युनिट. मग ही क्वांटिटी व्हेरी स्मॉल आहे ना, ती तुम्ही हे जे कुलमचं युनिट आहे कुलमच्या सब मल्टिपल ऑफ 10 मध्ये व्यक्त करा. सो इन सच केसेस ज्या केसेसमध्ये मॅग्निट्यूड व्हेरी लार्ज असेल it is convenient to express the magnitude as multiple of 10, आणि ज्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड व्हेरी स्मॉल असेल इट इज कन्व्हिनियंट टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्वांटिटीज सब मल्टिपल्स ऑफ 10. मी एक्झाम्पल सांगतो. इथं मीटर, मग मीटरचं मल्टिपल ऑफ 10 व्यक्त करताना ही क्वांटिटी लिहिणार कशी पहा. इज इक्वल टू सी हियर instead of writing such two large magnitude you can write 6.4 into 10 raised to 6. So 10 raised to 6 is multiple of meter. 10 raised to 6 is multiple of meter. आणि आता तुम्ही 6.4 into 10 raised to 6 मीटर हे लिहिणं कन्व्हिनियंट आहे. तसं आता ही जी क्वांटिटी आहे व्हेरी स्मॉल क्वांटिटी आहे ही तुम्ही कुलमच्या सब मल्टिपल्स मध्ये लिहू शकता, पॉवर ऑफ 10 मध्ये लिहू शकता सब मल्टिपल्स मध्ये. आणि हे कसं लिहिलं जाईल पहा. सी हियर 1.6 आणि पुढे लिहू शकता तुम्ही 02 वगैरे इंटू 10 raised to -19 कुलम. म्हणजे हे सेंटेन्स तुम्हाला आता कळलं असेल. म्हणजे ज्या केसेसमध्ये मॅग्निट्यूड व्हेरी लार्ज असते किंवा व्हेरी स्मॉल असते इट इज कन्व्हिनियंट टू एक्सप्रेस दिस क्वांटिटीज ऍज मल्टिपल्स ऑफ 10 जस्ट लाईक दिस, और सब मल्टिपल्स ऑफ 10 जस्ट लाईक दिस. म्हणजे व्हेरी लार्ज क्वांटिटी असेल तर मल्टिपल्स ऑफ 10 मध्ये यूज करा, एक्सप्रेस करा. आणि व्हेरी स्मॉल क्वांटिटी असेल तर सब मल्टिपल्स ऑफ 10 मध्ये ती क्वांटिटी एक्सप्रेस करा. आणि ही मल्टिपल्स किंवा सब मल्टिपल्स मध्ये एखादी क्वांटिटी लिहायची म्हणजे हे प्रीफिक्सेस आहेत. म्हणा प्रीफिक्सेस आहे. तुम्ही 10 raised to 6 ऐवजी तुम्ही मेगामीटर म्हणू शकता, किंवा -6 इथं आलं असतं तर मायक्रोमीटर म्हणू शकला असता. म्हणजे 10 raised to पॉवर ना तुम्ही प्रीफिक्सेस देऊ शकता. आणि ते प्रीफिक्सेस दाखवणारा एक चार्ट तुम्हाला स्टडी करावं लागेल जिथं प्रत्येक प्रीफिक्स आहे त्याला आपण सिम्बॉल दिलाय, त्याला नाव दिलेलं आहे, त्याचा मल्टिप्लिकेशन पॉवर जो फॅक्टर आहे तो पण दिलेला आहे. सो लेट अस लर्न मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ युनिट. आता युनिटचं मल्टिपल आणि सब मल्टिपल का लिहायचं तुम्हाला कारण लक्षात आलं. ही मल्टिपल्स आणि सब मल्टिपल्स प्रिफिक्सच्या मदतीनं व्यक्त करायची. जसं मगाशी आपण मायक्रोमीटर घेतलं होतं, मिलीमीटर घेतलं होतं, नॅनो सेकंड घेतला होता, मायक्रो सेकंड घेतला होता, मिली सेकंड घेतला होता. मग मिली सेकंड, मायक्रो सेकंड, नॅनो सेकंड हे मल्टिपल्स सब मल्टिपल्सच आहेत कुणाचे? सेकंडचे.
मग ते दाखवणारा एक चार्ट आपण स्टडी करूया, ज्या चार्ट मध्ये हे मल्टिपल्स आणि सब मल्टिपल जे आहेत ना युनिटचे, ते प्रिफिक्स न डिनोट करू शकतो आपण. आणि प्रत्येक प्रिफिक्सला सिम्बॉल आहे, फुल नेम आहे, आणि तो प्रिफिक्सला 10 किती पॉवर द्यायची ते देखील तुम्ही त्या चार्ट मध्ये समजावून घेऊ शकता. सो लेट अस गो थ्रू दिस चार्ट. हा जो चार्ट आहे तो चार्ट त्या प्रिफिक्सेसचा आहे. प्रिफिक्सेस म्हणजेच कोण? मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ युनिट. सी हिअर एकूण 13 प्रिफिक्सेस तुम्हाला मी इथं समोर ठेवलेले आहेत, आणि त्यातील बरेच प्रिफिक्सेस तुमच्या ओळखीचे आहेत. सी हिअर 13 हा प्रिफिक्स जर तुम्ही यूज करत असाल तर हा 13 फुल वर्ड न लिहिता फक्त कॅपिटल टी तुम्ही देऊ शकता, आणि 13 न लिहिता त्याला 10 पॉवर द्यायचं असेल तर 10 देऊ शकता. म्हणजे जसं जर तुम्ही एखाद्या डिस्टन्सला 1 टेरामीटर म्हटलं, 1 टेरामीटर म्हटलं तर ते 1 TM कॅपिटल टी स्मॉल एम तुम्ही लिहिणार. मग टी जर तुम्हाला तिथे नको असेल तर 1 into 10 मीटर असं लिहू शकता. तर हा पहिला प्रिफिक्स झाला, आणि हा प्रिफिक्स नेहमीच सिम्बॉल ऑफ युनिटच्या अगोदर लिहायचा. त्यानंतर गिगा हा देखील एक प्रिफिक्स आहे. मग गिगाचा सिम्बॉल आहे कॅपिटल जी, आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे 10⁹. त्यानंतर दुसरा प्रिफिक्स मेगा, हे पहा कॅपिटल एम, आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे 10⁶. मगाशी आपण रेडियस ऑफ अर्थ कशी लिहिली पहा, मल्टिपल्स ऑफ 10 मध्ये 6.4 into 10⁶ मीटर, बरोबर आहे, अगोदरच्या स्लाइडवर लिहिले हे. मग 6.4 into 10⁶ मीटर न लिहिता काही मुलं लिहितील 6.4 कॅपिटल एम स्मॉल एम मेगा मीटर लिहितील, ते पण बरोबर आहे. मग इथं मेगा हा प्रिफिक्स झाला. आर यू गेटिंग दिस? त्यानंतर किलो हा तुम्ही यूज केलेला आहे. मग किलो प्रिफिक्स जो आहे तो तुम्ही स्मॉल के न सिम्बॉल लिहायचा त्याचा, आणि स्मॉल के ऐवजी मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेऊ शकता? 10⁵. जसं 1 किलोमीटर, 1 किलोमीटर तुम्ही लिहिता कसं? मीटर हे युनिट झालं, त्यातलं के हे त्याचा प्रिफिक्स झालं, म्हणजे 1 km लिहिता. आता के ऐवजी मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती घेणार तुम्ही? 10⁵ मीटर, म्हणजे 1 किलोमीटर इक्वल टू 10⁵ मीटर, लाईक दॅट. त्यानंतरचा फिफ्थ जो प्रिफिक्स आहे तो हेक्टो, त्याला सिम्बॉल आहे स्मॉल एच, आणि 1 हेक्टो म्हणजे 10⁵. तसं सिक्स्थ आहे डेका, सिम्बॉल DA, आणि 1 डेका म्हणजे 10⁵. सेव्हन्थ आहे डेसी, स्मॉल डी सिम्बॉल आहे, आणि 1 डेसी इक्वल टू 10⁻1. त्यानंतर एथ प्रिफिक्स आहे सेंटी, हा ओळखीचा आहे आपल्या, सेंटीमीटर तुम्ही यूज करता. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 10⁻2 मीटर इथं आले. मग सेंटीसाठी स्मॉल सी सिम्बॉल तुम्ही यूज करा, आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे तो 10⁻2. त्यानंतर मिली, हे पण तुम्हाला माहिती आहे, स्मॉल एम लिहितात, आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे तो 10⁻3. त्यानंतर मायक्रो यूज केलाय पहा, मायक्रो सेकंड मध्ये म्यू या सिम्बॉलनं त्याला दाखवायचं, आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे 10⁻6. त्यानंतर नॅनो, नॅनो सेकंड तुम्ही पाठीमागे यूज केलाय पहा, स्मॉल एन न डिनोट करा सिम्बॉल, आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे 10⁻9. त्यानंतर पिको, स्मॉल पी न डिनोट करा सिम्बॉल, आणि मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे 10⁻12. त्यानंतर फर्मी हा पण प्रिफिक्स आहे पहा, 13वा. तुम्ही सिम्बॉल लिहिता तुम्ही स्मॉल FM, आणि 1 फर्मी म्हणजे 10⁻15. तर हे सगळे प्रिफिक्सेस आहेत, सगळे प्रिफिक्सेस आहेत जे तुम्ही युनिटचं मल्टिपल किंवा सब मल्टिपल लिहिताना यूज करू शकता. आणि कोणताही प्रिफिक्स, आपल्याला माहिती आहे रूल 7 मध्ये, अ प्रिफिक्स सिम्बॉल शुड बी रिटन बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट, म्हणजे युनिटच्या अगोदरच हा प्रिफिक्स लिहायचा, आणि कोणताही प्रिफिक्स लिहिताना सिम्बॉल न लिहायचा, and the prefix should be replaced by this multiplication factor. So in this case, each prefix given in this table is in the form of power of 10. जसं 13 जर तुम्ही म्हटलात तर त्याची पॉवर आहे 10⁻12. डेकाम तुम्ही म्हटलात तर त्याची पॉवर आहे 10⁻1. किलो म्हटलात तर त्याची पॉवर आहे 10⁻3. पिको म्हटलात तर त्याची पॉवर आहे 10⁻12. So each prefix given in this table is in the form of power of 10.
So with this we have discussed system of units, four मेन मोस्ट इम्पॉर्टंट कॉमनली यूज सिस्टीम ऑफ युनिट्स, त्या प्रत्येक सिस्टीमची आपण माहिती घेतली. त्यानंतर एस आय सिस्टीम कशी ऍडव्हान्टेजेस आहे ओव्हर अदर सिस्टीम ते समजावून घेतलं. आणि त्यानंतर कन्व्हेन्शन्स किंवा रूल्स वाईल युजिंग द एस आय युनिट्स, हे एकूण 9 कन्व्हेन्शन्स होते किंवा रूल्स होते ते समजावून घेतले. आणि शेवटी युनिटचं मल्टिपल आणि सब मल्टिपल लिहिताना तुम्ही जे सिम्बॉल्स यूज करता ते सिम्बॉल्स आपण समजावून घेतले. सो विथ दिस वी विल स्टॉप हिअर. थँक यू फ्रेंड्स.